राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आणि नेते महादेव जानकरांनी आज सकाळी मोदीबागेमध्ये जाऊन शरद पवारांची भेट घेतलेली आहे आणि आपल्याबरोबर एक्सक्लुझिव्ह बातचीत करण्यासाठी स्वतः महादेव जानकर आहेत। साहेब, तुमचं TV9 मध्ये खूप खूप स्वागत। सुरुवातीला सांगा की आज तुम्ही शरद पवारांची भेट घेतली, काय नेमकी भेटीमध्ये चर्चा झाली? सगळ्यांना उत्सुकता आहे की महादेव जानकर महाविकास आघाडीचे माढ्यातील उमेदवार असतील, त्या संदर्भात त्या अनुषंगाने काय चर्चा झाली? इंतजार का फल मीठा होता है। पवार साहेब हे एक राष्ट्रीय नेते आहेत, त्यांची आमची चर्चा झाली, पॉझिटिव्ह चर्चा झाली आणि अजून माढा मतदारसंघाला 1-1.5 महिना अजून इलेक्शनला अवकाश असल्यामुळं कशी प्यादी पडतात काय पडतात ह्या दृष्टीने आमचं प्लॅनिंग चाललेलं आहे। पवार साहेबांनी माझी चर्चा हे आत्ता सध्या तरी पॉझिटिव्हली झाली, सकारात्मक झाली। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। सगळ्यांना उत्सुकता आहे, जर महादेव जानकर माढा लोकसभेची निवडणूक लढवतील वेगळं चित्र पाहायला मिळेल। काय नेमकं समीकरण असतील? आतापर्यंत महादेव जानकरांनी त्या मतदारसंघामध्ये काम केलंय, संपूर्ण महाराष्ट्रभर तुम्ही दौरे करताय। लोकांच्या मनामध्ये प्रश्न आहे की जर महादेव जानकर महाविकास आघाडीकडून लढले तर त्या मतदारसंघामध्ये नेमकं काय चित्र पाहायला? आता जनतेचा आशीर्वाद हेच अंतिम सिद्ध आहे। मी आता त्याच्यावर अभिप्राय करणं योग्य नाही, पण एकंदरीत रिस्पॉन्स मला माढ्यातला आणि परभणीतला फार चांगला येतो। रोज कमीत कमी 1000-1500 फोन डेली यायला लागलेत, सर्व स्तरातून यायला लागलेत। सामान्य माणसापासून सामान्य गरीब माणसातून ते चांगले एकदम धनदांडग्या माणसापर्यंत सर्वांचं फोन यायला लागले। एक टीचरपासून ते पाक पत्रकारापर्यंत आणि शेतकऱ्यापासून ते पाक नेत्यापर्यंत, नंतर सामान्य माणसापासून ते कॉर्पोरेशन सर्व लोकांचं या 2 मत। किती जागांची मागणी असणार आहे महाविकास आघाडी? महाविकास आघाडीला माझी विनंती आहे, आम्ही 3 मागितल्या होत्या, पण 3 नाही दिल्या तर 2 वर तरी सेटलमेंट व्हावं हे आमचा आग्रह चाललेला आहे। शरद पवारांचं आता सध्या महाराष्ट्रामध्ये वातावरण पाहायला मिळतंय, सहानुभूती त्यांच्या पाठीमागे आहे असं सांगितलं जातंय। पवारांच्या पडत्या काळामध्ये तुम्ही शरद पवार साहेबांसोबत उभे राहताय, याआधी तुम्ही भाजपसोबत होतात, असं वाटतंय योग्य निर्णय तुम्ही घेताय या सगळ्या टप्प्यांवर? आता हे कसं आहे, भाजपवाल्यांनी दिल्लीला आम्हाला NDAला बोलवलं नाही, महाराष्ट्रातल्या कुठल्या मिटिंगला बोलवलेलं नाही, त्यामुळे आता त्यांच्याबद्दल तो जगातला मोठा पक्ष असल्यामुळे त्यांच्यावर आपण टीका करण्यात बी अर्थ नाही ना। आणि भाजपचं कसं झालं की मोठे प्लेयर्स आल्यानंतर छोट्या प्लेयरची गरज नसते, असं त्यांचं असेल, त्याबद्दल आताच आपण टीका टिप्पणी करण्यात काही अर्थ नाही त्यांच्यावर। मात्र महादेव जानकरांना म्हणजे असं समजायचं आहे की भाजपनं थोडक्यात हलक्यात घेतलं, त्याची किंमत चुकवावी लागेल भाजप? नाही, असं नाही, काय प्रयत्न करून त्यांचा पक्ष वाढवायची त्यांची भूमिका आहे, आमचा पक्ष वाढवायची आपली भूमिका आहे। आणि आपण ज्यावेळेस पक्ष स्थापन करतो त्यावेळेस कोणाच्या उपकारावर किंवा मेहरबानीवर करत नाही, स्वतःची ताकद असेल। मला जनतेनं सांगितलं, मी माझ्या मनाला पटलं, 18 तास काम करायची ताकद असल्यामुळे मला आपण वाढवलं पाहिजे। आपण काँग्रेस भाजप कुठल्या पक्षावर नाराज होऊ नये, आपल्या कार्यकर्त्याची फौज वाढवली पाहिजे आणि पॉझिटिव्ह अप्रोचनं आपण जनतेत गेलं पाहिजे, म्हणून राष्ट्रीय समाज पक्ष वाढवण्याच्या भूमिकेतून मी काम करतो। अलीकडच्या काळामध्ये तुम्ही महाविकास आघाडीसोबत जाणाऱ्या चर्चा होत्या, त्यामुळं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून तुम्हाला संपर्क साधण्याचा प्रयत्न झाला। काय नेमकी भाजपची मागणी आहे? काय नेमकं आत्ताच्या घडीला त्यांचं म्हणणं आहे? त्यांचं म्हणणं होतं की आम्ही तुमच्या मागण्यांचा विचार करू, तुम्ही महायुतीसोबतच राहा, तुमचा काय निर्णय झाला? नाही, आम्ही त्यांना सांगितलं आम्ही महायुती तुमच्या राहायला तयार आहे, तुम्हाला आम्ही 2 जागा मागितल्या आहेत, एक माढ्याची आणि एक परभणीची। त्यात तुम्ही माढ्याचा उमेदवार तर डिक्लेअरच केला आम्हाला विचारता, म्हणजे त्यांना आमची गरज नाही ना। आम्ही त्यांच्याशी बोललो होतो की बाबा तुम्हाला माढा भाजपवाल्यांना देवेंद्र फडणवीस माझे आजही मित्र आहेत, उद्याही राहतील, त्याबद्दल दुमत नाही। राजकारणात कोण कुणाचा मित्र कोण कुणाचा शत्रू नसतो, परंतु त्यांना आम्ही सांगितलं होतं की आम्हाला तुम्ही 2 जागा द्याव्यात NDAनं, आणि इंडियाला विनंती केली की 3 जागा द्याव्यात। पण ह्या सर्वात रिस्पॉन्स दिला ते आदरणीय पवार साहेबांनी। जसा BJPमध्ये गोपीनाथ मुंडेंनी मला वडीलधाऱ्या नात्यानं सांभाळण्याचा प्रयत्न केला, तसा हिथं जी महत्वाची गोष्ट म्हणजे पवार साहेबांनी तुमच्या माध्यमातून सांगितलं की महादेव जानकर जर आमच्यावर आले तर आम्ही त्यांना माढे जागा सोडायचा। ते मोठ्या मनाचा माणूस, मग विशेष म्हणजे एक सिंपॅथी वाटली आणि माझंही मन हळवं आहे असल्या तेव्हा म्हणलं ठीक आहे आपण बोलावं। पण पवार साहेबांना मी स्वतः भेटलेलो आहे विशेष म्हणजे, आणि त्यांची पॉझिटिव्ह चर्चा चाललेली आहे। आम्ही महायुतीला सांगितलं होतं आम्हाला 2 जागा द्या, परभणी आणि माढा हे 2 मागितले होत्या, तर ते माढ्याचा आम्हाला माहित होतं, त्यांनी उमेदवार त्यांचा सिटिंग खासदार असल्यामुळे उभा केला, त्यामुळे त्यांनी म्हणले असतील जानकरांची काही ताकद नाही, जानकरांचा काय आपल्याला माढ्याला नाराजीचा फायदा होईल तुम्हाला, एकीकडे मोहिते पाटलांना उमेदवारी दिली नाही म्हणून ते सांगता येणार नाही। आताच त्याला 1 महिना वेळ आहे, ते पॅचअप बी करतील ना, म्हणून साठी आपण संयमाने घेतलं पाहिजे।
परंतु जनतेच्या दारात जाऊन आपण जनतेला आशीर्वाद मागितला पाहिजे या मताचा मी आहे. तर पवार साहेबांसोबत तुमची सकारात्मक चर्चा झाली. पवार साहेबांशी माझी सकारात्मक चर्चा झाली. सकारात्मक चर्चा. बीड लोकसभेमध्ये यादी तुम्ही सातत्यानं आजही सांगतात की नाही पंकजा मुंडे माझ्या बहीण आहेत. त्या मतदारसंघामध्ये काय चित्र राहील? महाविकास आघाडीकडून ज्योती मेटे यांच्या नावाची चर्चा आहे, बजरंग सोनवणे यांच्या नावाची चर्चा आहे. पंकजाताईंवरती अन्याय होत गेला असं सातत्यानं सांगितलं आलं, ते बोललं सुद्धा गेलं. मात्र त्यांना भाजपनं प्रीतम मुंडेंचं तिकीट कापलं आणि पंकजा मुंडेंना संधी दिली. काय वाटतं बहिणीचं काय चित्र राहील मतदार? पंकजा मुंडे ही माझी बहीण आहे. विशेष म्हणजे त्यांना भाजपाचं तिकीट डिक्लेअर झालेलं आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे तर ती बहीण असल्यामुळे माझ्या तिला शुभेच्छा आहेत, तिच्या मला शुभेच्छा आहेत. काय प्रॉब्लेम नाही. आता पक्षीय राजकारण ती महायुतीत नाही आणि मी आता अजून कुणाकडे आहे ते अजून मला माहित नाही, त्यामुळे मी स्वतंत्र आहे. माझं बहीण म्हणून माझे तिच्यावर प्रेम आहे आणि माझी तिला साथ असेल. यादी तुम्ही बारामती लोकसभेची निवडणूक लढवलेली होती. चांगलं मतं जे आहे, मताधिक्य जे आहे ते तुम्हाला मिळालेलं होतं. काही थोड्या मतांनी तुमचा पराभव झाला, सुप्रिया सुळेंनी पराभव केला होता त्यावेळेस. आता तुम्ही महाविकास आघाडीसोबत जाणार आहात. महादेव जानकरांच्या त्या अनुभवाचा फायदा महाविकास आघाडी म्हणून आणि तिथल्या उमेदवार म्हणून सुप्रिया सुळेंना होऊ शकतो. त्या मतदारसंघामध्ये काय चित्र राहील? भाजपनं आता त्यांच्याच घरामधली उमेदवारी द्यायचं ठरवलं की सुनेत्रा पवार त्यांच्या विरोधात निवडणूक लढवतील. तुम्हाला वाटतं सुप्रिया सुळे विजय होईल? त्याच्याबद्दल आता हे कसं आहे, जनते वापरून टाकलं पाहिजे. अजून त्याला 1-2 महिने वेळ आहे. कोण येईल काय येईल आता आपण डिक्लेअर करणं म्हणजे आता तयपणा होईल. त्यात कसं आहे की आज पवार साहेबांचा तो होम रेसिडेन्शियल असल्यामुळं सुप्रियाताईचं बी कष्ट, अजितदादाचं बी कामाच्या दृष्टीनं पॉझिटिव्हनेस, या साऱ्या गोष्टीचा अहवाल करून जनता डिसिजन घेईल. त्याबद्दल आत्ताच आपण उतावळीपणे बोलणं योग्य नाही. परंतु सुप्रियाही तिथे कष्टाळू आहे, पवार साहेबांचा त्याग आहे आणि अजितदादाचं देखील कष्ट आहे. म्हणजे ह्या नंबरमध्ये सांगतो येतो की त्यामुळे तिथं आत्ताच काय कोण येईल मी सांगता येणार नाही अशा भूमिकेत. जानकर साहेब, मात्र भाजप जे आहे ते आता मनसेला घ्यायला तयार झाले. 2 जागा सुद्धा त्यांना सोडणार आहेत अशी चर्चा आहे. जवळपास तुम्ही 10 वर्ष त्यांच्यासोबत होतात, त्यांच्याबरोबर निवडणूक लढवली. तुम्हाला खरं तर रिस्पॉन्स दिला नाही असं तुम्ही म्हणताय. मात्र मनसेचे नेते राज ठाकरेंना दिल्लीमध्ये बोलवलं जातं, अमित शहा त्यांची भेट घेतात, जवळपास 2 जागांवरती चर्चा होईल असं सुद्धा सांगितलं जातं. म्हणजे पाठिंबाचा जर विसर पडला आणि येणाऱ्यांना स्वीकार केला जातो असं तुम्हाला वाटतं? आता ते कुठल्या पक्षानं कुणाशी बोलावं काय बोलावं त्यांचा हे आहे. ज्यांची ताकद किती आहे काय किती आहे तो भाग वेगळा आहे. आमचे नगरसेवक आहेत, आमचे आमदार आहेत, आमचे मार्केट कमिटी आहेत. परंतु काही लोकांना जर वाटत असेल बाबा हे छोटे आहेत तर येणारे इलेक्शन काळ दाखवून ना कोणाची जागा काय आहे, ते कोण रिअली लीडर आहे आणि कोण हे कसले लीडर आहे ते समजून जाईल विषय. त्यामुळे काही काळजी करायचं काम. मात्र आजच्या भेटीमध्ये जी चर्चा झाली त्यावरती तुम्ही सकारात्मक? नाही, माझी आणि पवार साहेबांची भेट झाली त्यात आम्ही सकारात्मक आहे आणि पॉझिटिव्ह आहे. मी बी पॉझिटिव्ह आहे. कधीपर्यंत हा सगळा निर्णय होईल? 1-1.5 महिना लागेल. जोपर्यंत अर्ज विड्रॉ होत नाही तोपर्यंत कुठल्याच पार्टीचं होणार नाही. फक्त भारतीय जनता पार्टीचे 12-13 सीट जी होते तेवढी डिक्लेअर झाली. बाकी कुठल्याही पक्षाची तिकीट डिक्लेअर होणार नाही. आणि तिकीट डिक्लेअर झालं का एका समीकरण बदलतात, सारेच पक्ष काळजी घेतात. आपण पाहतोय की आज जी शरद पवार यांची भेट झाली त्या भेटीमध्ये सकारात्मक चर्चा जी आहे ती झालेली आहे. मात्र येत्या काळामध्ये आम्ही कोण आहोत हे दाखवून देऊ अशी प्रतिक्रिया महादेव जानकरांनी दिल्याचं पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन सुशांत सोनवणे, प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.